मित्रांनो, भारतातील वातावरण तापलंय. सर्वीकडे राजकीय वारे वाहायला लागलेत. भारताच्या होऊ घातलेल्या पुढील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष गेलंय, वेधल्या गेलंय. सर्वात महत्त्वाची बाब का असावं? कारण महत्त्वाची बाब म्हणजे शक्यता आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या काही मंत्र्यांच्या वक्तव्यानुसार असं लक्षात येते, की भारत सरकार पावसाळी अधिवेशनामध्ये UCC बिल मांडणार आहे. म्हणजेच युनियन सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा हे बिल मांडणार आहे. मित्रांनो, समान नागरी कायदा म्हणजे काय हे समजून घेण्याच्या पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, की समान नागरी कायदा भारतात अस्तित्वात नाही का? जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशनचा, भारताच्या संविधानाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला राज्यघटनेचं आर्टिकल 14 म्हणजे 14 असं सांगते, की कायद्यासमोर सर्व समान असतील, कायद्यापेक्षा कोणीच मोठं असणार नाही. परंतु आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा कलम 14 किती छोट्या किंवा लहान गोष्टीसाठी मर्यादित आहे हे आपल्या लक्षात येईल. कलम 14 हे फक्त गुन्हेगारी क्षेत्राशीच संबंधित आहे किंवा त्या क्षेत्रापुरतंच मर्यादित आहे, त्या पलीकडे जाऊ शकणार नाही. एखाद्या व्यक्तीने चोरी केली, तो कुठल्याही धर्माचा असो, त्याला सारख्या प्रमाणात शिक्षा दिल्या जाईल. तो मुस्लिम धर्माचा असेल तर त्याला जास्त शिक्षा, तो हिंदू धर्माचा असेल तर कमी शिक्षा. अशा प्रकारचा कायदा आपल्या भारतात अस्तित्वात नाही. म्हणजे कलम 14 फक्त एवढी परवानगी देते. परंतु आपल्या लक्षात येईल, की भारत विविधतेने पूर्णपणे नटलेला देश आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक राहतात, वेगवेगळे धर्म वास्तव्यास आहेत आणि वेगवेगळ्या धर्मांच्या परंपरा, वेगवेगळ्या धर्मांचे रीतिरिवाज भारतात अस्तित्वात आहे. हे रीतिरिवाज कुठेतरी सर्व एका छत्राखाली यावे यासाठी कायदा करणे म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, समान नागरी कायदा आहे. म्हणजे सर्व परंपरा सारख्या करून टाकणे. एखादा मुस्लिम आहे म्हणून त्याला 4 विवाह करण्याची परवानगी असणे, हिंदू आहे म्हणून त्याने 1 विवाह करावा, अशा प्रकारचा जो काही कायदा आहे पर्सनल धर्मांचा, तो रद्द करणे आणि त्या ठिकाणी एकसारखा कायदा निर्माण करणे, त्यालाच सिव्हिल कोड म्हणू शकतो आपण, ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणू शकतो. आता जेव्हा आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीत बोलतो, पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बद्दल समजून घेण्याचे प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा भारतीय जनता पक्षाचा राजकीय अजेंडा आहे, की खरोखरच भारतासाठी अशा प्रकारचा कायदा गरजेचा आहे. तर राजकीय अजेंडा असेल त्याचं आपल्याला घेणं देणं नाही. परंतु सर्वात महत्त्वाची बाब, भारताच्या पुढच्या फ्युचरसाठी, भविष्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. जय महाराष्ट्र मेरे शेरो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण लोक आपल्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात प्रेम देत आहात. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स मोठ्या प्रमाणात करत आहात. आज नवीन विचारासह, नवीन व्हिडिओसह, परीक्षाभिमुख व्हिडिओसह आपल्या समोर आलो आहे, तो म्हणजे UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की भारतात एकमेव राज्य गोवा आहे जिथे युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? तर सर्वांना समान कायदा असणे, तो प्रत्येकच बाबीत असणे, फक्त गुन्हेगारी क्षेत्रात नसणे, याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणून. एकमेव राज्य गोवा. त्यानंतर आता मार्गक्रमण चालू केलं आहे उत्तराखंडने. परंतु पुढे अशा काही घटना घडत आहेत की आपल्या लक्षात येईल की पुढच्या पावसाळी अधिवेशनात होणाऱ्या या पावसाळ्यात पूर्ण भारताचं वातावरण तापलं आहे. कारण पुढच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतात भाजपा सरकार UCC बिल आणणार आहे आणि त्याला सिद्धसुद्धा करणार आहे, त्याला पाससुद्धा करणार आहे आणि व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. सर्वांनी त्याला सपोर्ट करावा अशी सुद्धा इच्छा आहे. सर्वात महत्त्वाची बाब, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण ज्यावेळेस मित्रांनो समजून घेतो त्यावेळेस आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोडचा इतिहास समजणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडचा, समान नागरी कायद्याचा विचार करतो तेव्हा पहिलं नाव आपल्या तोंडावर यायला हवं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटना समिती ज्यावेळेस स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर जे काही ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच जे काही मसुदा समिती होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. डॉक्टर आंबेडकरांनी महत्त्वाची बाब म्हणजे मूळ जी राज्यघटना आहे, द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन, जे 1950 पासूनच भारतात लागू झालं, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच UCC असावा अशा प्रकारचा मुद्दा घटना समितीसमोर मांडला होता. तशा तयारीसुद्धा केली होती. त्यांच्याचबरोबर KM मुन्शी जे घटनाच्या मसुदा समितीचे सदस्य होते, त्यांचंसुद्धा हेच म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे भारत विविधतेने नटलेला आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मानुसार वेगवेगळ्या परंपरा अस्तित्वात आहे. परंतु या परंपरा जर अस्तित्वात राहिल्या तर कुठेतरी
भारतामध्ये भेदभावाची, तंट्यांची, वादांची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु त्यावेळचे काँग्रेसचे नेतृत्व होते, ज्यांचा तुम्ही 3,300 कोटी रुपयाचा 3300 करोड रुपयाचा पुतळा, लोहपुरुषाचा पुतळा आपण बनवला आहे गुजरातमध्ये, त्या व्यक्तीचा UCCला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विरोध होता. हे असे उलटे चालण्याचे प्रयत्न प्रत्येक ठिकाणीच होत आहे. समजून घेण्याचे प्रयत्न करा. म्हणून UCC ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं नाव कोणतं येत असेल आपल्या तोंडावर, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता कॉन्स्टिट्यूशनमध्येच UCC असावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, परंतु घटना समितीने ते नाकारलं. सरदार वल्लभभाई पटेल म्हणत होते की भारताची ते सिच्युएशन नाही, लोक पर्सनली ते ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणून हे काही लागू केल्या जाऊ शकत नाही. म्हणून मग कलम 44 पुरतं समान नागरी कायदा सर्व सरकारांनी लागू करण्यासाठी प्रयत्नशील असावं अशा प्रकारचा एक नियम टाकला आणि तेथेच UCC ठप्प झालं. परंतु पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना, स्वातंत्र्य झाल्यानंतर, कायदा मंत्री झाल्यानंतर, पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाची गोष्ट निर्माण केली, ती म्हणजे आहे हिंदू कोड बिल. आता बऱ्याच लोकांचा हिंदू कोड बिलला मोठ्या प्रमाणात विरोध असतो. हिंदू लोक म्हणतात की हिंदू कोड बिलच का, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबत बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या. तेव्हा ते वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार भारतात मेजॉरिटीमध्ये सर्वात जास्त संख्येमध्ये कुठला धर्म असेल तर तो हिंदू धर्म आहे. आपण जर मेजॉरिटी पुढे नेत असू तर बाकी सर्व आपोआप त्याच्या मागे येणार आहेत. म्हणून पहिल्यांदा हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा समान नागरी कायदा असावा अशी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. फक्त हिंदूंनाच त्या गोष्टीत गुंतवावं, हिंदूसाठीच समान कायदा असावा, मुस्लिम पार्टीसाठी न असावा, अशा विचाराच्या मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते. परंतु त्यांना माहीत आहे की एखादी मेजॉरिटीमध्ये गोष्ट घडली की बाकी गोष्टी त्याच्या मागच घडत असतात, म्हणून हिंदू कोड बिल आणण्यात आलं होतं. परंतु सरकारने ते सुद्धा मान्य केलं नाही आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मान्य झालं नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ही सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक बाब. त्यानंतर पुढे युनिफॉर्म सिव्हिल कोडशी निगडीत सर्वात महत्त्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे आहे शहाबानो केस. 1932ला गुजरातमधील एका व्यक्ती, ज्याचं नाव होतं मोहम्मद अहमद खान, या व्यक्तीबरोबर शहाबानो नावाच्या एका स्त्रीचं, मुस्लिम समाजाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जवळपास 14 वर्षानंतरच त्या व्यक्तीने दुसऱ्या स्त्रीबरोबर सुद्धा लग्न केलं. का केलं? कारण मुस्लिम पर्सनल लॉ सांगतोय की एक मुस्लिम व्यक्ती 4 विवाह करू शकतो. या आधारावर त्याने दुसरं लग्न केलं. परंतु मित्रांनो समजून घ्या, मुस्लिम माझे काही मित्र पाहत असतील हा व्हिडिओ तर समजून घेण्याचे प्रयत्न करा. मुस्लिम लॉ जेवढा तुम्हाला माहीत आहे त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सांगू शकतो. मुस्लिम लॉमध्ये म्हटलंय की एकापेक्षा जास्त मुस्लिम पुरुष विवाह करू शकतात, 4 विवाह करू शकतात, 4 स्त्रियांची विवाह करू शकतात. परंतु त्याच्या 3 अटीसुद्धा मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सांगितल्या. पहिली अट सांगितली, जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर दुसरं लग्न करू शकतो. दुसरी अट सांगितली, जर पत्नीला मुलबाळ होत नसेल तर दुसरं लग्न करू शकतो. तिसरी अट सांगितली, पत्नी असताना सुद्धा लग्न करायचं असेल तर आहे त्या पहिल्या पत्नीची तशी लेखी परवानगी असायला हवी. या 3पैकी कोणतीच गोष्ट शहाबानोसोबत घडली नाही. परंतु तरी शहाबानोने संमती दिली की आम्ही सोबत दोघीजणी नांदतो. पण पुढे चालत असताना जवळपास 1978मध्ये मोहम्मद अहमद खानने शहाबानोला ट्रिपल तलाक देऊन दिला. आता त्या कालखंडात लग्नापासून तर 1978पर्यंतच्या कालखंडात शहाबानोला 5 मुलं झाली होती. आता एक व्यक्ती आणि 5 मुलांचा सांभाळ कशा प्रकारे करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. त्या कारणाने शहाबानो तिथल्या स्थानिक एका न्यायालयात गेल्या. न्यायालयामध्ये सर्वात महत्त्वाची बाब घडली की मोहम्मद अहमद खानने पूर्वी शहाबानोला फसवण्यासाठी म्हटलं होतं की मी तुला 200 रुपये पोटगी तत्वावर देणार आहोत. परंतु काही कालखंडानंतर त्यापासूनही मुकरला. तेव्हा शहाबानो न्यायालयात गेल्या आणि न्यायालयाने आदेश दिला. न्यायालयाचे आदेशही मोठे खतरनाक असतात, विचार करायला लावणारे असतात. न्यायालयाने तेथीलच सुरत न्यायालयाने किंवा गुजरातच्या न्यायालयाने असा आदेश दिला की 20 रुपये पोटगी देण्यात यावी. म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे की एखादा व्यक्ती, एखादी स्त्री तिच्या 5 मुलांसह 20 रुपयात कसं काय गुजर बसर करणार आहे, सर्वात महत्त्वाची बाब. म्हणून मग शहाबानोंना हा निर्णय मान्य नव्हता. शहाबानो उच्च न्यायालयात गेल्या गुजरातच्या. तिथे उच्च न्यायालयामध्ये निर्णय दिला सर्वोच्च उच्च न्यायालयाने शहाबानोंच्या बाजूने आणि सांगितलं की 20 रुपये पोटगी नाही, आता पोटगी किती देण्यात यावी, 179 म्हणजे 179 रुपये पोटगी देण्यात यावी. परंतु हे अहमद खानला मान्य नव्हतं. तो हरामी गडी. त्याला काय पाहिजे होतं, त्याला फक्त पाहिजे होतं मुस्लिम लॉ फॉलो, लग्न. अबे भाऊ, इथंच करतं का मुस्लिम लॉ फॉलो? अरे मुस्लिम धर्माचा लॉ काय म्हणते, मुस्लिम धर्माचा लॉ म्हणते की एखाद्यानं चोरी केली असेल त्याचे हात कापून टाका. मग तो काऊन नाही करत तुम्ही फॉलो? तोही करायला पाहिजे तुम्ही फॉलो. एखाद्या स्त्रीनं गुन्हा केला तर तिला एका चौकात उभं करा आणि तिला दगडाने मारा, ठेचू हा म्हणते मुस्लिम लॉ. मग हा फॉलो करता का तुम्ही? नाही. तुम्ही गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत IPC मान्य केला,
आणि तुम्ही येथे तुमचा लॉ सांगू राहिले, तर ऐसा कैसे जमेगा मेरे भाई? असं जमत नसते. सर्वांसाठी सारख्या प्रमाणात असलं पाहिजे. म्हणजेच तुमचा जो मुस्लिम पर्सनल लॉ सांगू राहिला, तो पर्सनल लॉ जर तुम्हाला मान्य करायचा असेल, फॉलो करायचा असेल, तर मग सर्वच बाबीत करा ना. या एका बाबीत का? म्हणजे फक्त लग्न करायसाठीच मुस्लिम लॉ येते का तुमच्याजवळ? दुसऱ्या कोणत्याचसाठी मुस्लिम लॉ नाही काय, पर्सनल लॉ नाही काय? ही सर्वात महत्त्वाची बाब इथे निर्माण झाली होती. मग सुरत न्यायालय, उच्च न्यायालयाने आदेश दिला 179. मग गड्याला मान्य नव्हतं मोहम्मद अहमद खानला. मग तो गेला गडी सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालयात 1981ला केस चालू झाली. 1984 पर्यंत जवळपास 4 वर्ष केस राहिली आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मध्य प्रदेश न्यायालयाचा वाचता देत किंवा तेथील निर्णयाचा एक उल्लेख करत शहाबानोंना दिलासा दिला. शहाबानोंकडून निर्णय देण्यात आला. सर्वात महत्त्वाची बाब घडली. हे एक पहिली क्रांती होती UCCशी निगडीत. आणि हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं जाहीर केलं होतं किंवा अशा प्रकारचा संकेत दिला होता सरकारला की UCC भारतात लागू करणं गरजेचं आहे. हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे UCCशी निगडीत. पुढे जात असताना महत्त्वाची बाब म्हणजेच 1984 राजीव गांधींचं बहुमतात सरकार आलं. आल्याच राजीव गांधींनी एक सर्वात महत्त्वाची बाब केली, एक कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्हर्स. हा एक कायदा केला, जो कायदा मुस्लिम स्त्रियांचं डायव्हर्सपासून, 3 तलाकपासून संरक्षण करणारा होता. परंतु हा कायदा केल्याबरोबर राजीव गांधींना मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना असेल, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल, या सगळ्यांचा विरोध पत्करावा लागला. परंतु त्यापुढे सुद्धा कार्य चालतच राहिलं. त्यानंतर पुढे जात असताना UCCचा उल्लेख आणखी कुठे आढळला, तर जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही जन्मदाते आहेत, म्हणजे भारतीय जनता दल होता, त्या जनता दलाने 1967 जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लढविल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात एक महत्त्वाचा अजेंडा मांडला. तो म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आलो तर UCC लागू करू, म्हणजे समान नागरी कायदा लागू करू. अत्यंत महत्त्वाची बाब होती. त्यानंतर मग भाजपा सरकारमध्ये यायचं असेल तर भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा अशा प्रकारचा एक अजेंडा मांडण्यात आला की आम्ही UCC लागू करू. आताही भाजपाच अस्तित्वात आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भाजपा मोठ्या प्रमाणात, मोठ्या बहुमतासह UCC भारतात लागू करेल. आणि चांगली बाब आहे स्त्रियांच्या बाबतीत. पुढे जात असताना आणखी महत्त्वाचे खटले उद्भवले. जसा शहाबानो खटला होता तसाच महत्त्वाचा आहे सरला मुदगल केस होता 1995चा. तेव्हा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला संकेत दिले, सरकारनं इशारा केला की भारतात UCC लागू होणं गरजेचं आहे. आणि आता 2019मध्ये आणखी एक खटला चालला, त्याचं नाव आहे मारिया लुइझा केस. मारिया लुइझा केस 2019ला चालला. यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं की भारतात UCC असणं गरजेचं आहे. मग तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असतं 1947ला, 1950ला, तर आज ही परिस्थिती मुळात उद्भवली नसती. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. हा पूर्णचा पूर्ण मित्रांनो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा इतिहास आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड भारतातील फक्त एका राज्यात आहे. मग पूर्ण भारतात का नाही? तर काँग्रेस हे करायला तयार नव्हती, कारण काँग्रेसला मतं देणारा एक महत्त्वपूर्ण गट आहे, तो म्हणजे मुस्लिम गट. आणि मुस्लिम गट याच्या विरोधात होता. परंतु भाजपा आता ते सर्व करणार आहे, कारण 2024चं इलेक्शन आणि हिंदू सर्वचे सर्व गट आपल्याकडे वळवणे हा जरी त्यांचा उद्देश असेल, तरी भारताचं या युनिफॉर्म सिव्हिल कोडमधून भलं होणार आहे, चांगलं होणार आहे, स्त्रियांना न्याय मिळणार आहे, सर्वांना सारख्या प्रमाणात कायद्याच्या खाली बसवण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड समजून घेताना युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फक्त धर्माच्या अवतीभोवती फिरणारी एक महत्त्वाचा कायदा राहणार आहे. कारण आपण लक्षात घेतलं तर भारतात वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असून सुद्धा बरेच धर्म असे आहे, ऑलमोस्ट जास्तीत जास्त धर्म असे आहे जे हिंदू धर्मातच गणल्या जातात. म्हणून 2 धर्म अत्यंत महत्त्वाचे, एक हिंदू आणि एक मुस्लिम. युनिफॉर्म सिव्हिल कोड या 2 धर्माच्या आजूबाजूला फिरतो. आणि हिंदू मुस्लिममध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते. त्या 4 गोष्टी मी इथे सांगितल्या. हिंदू मुस्लिमांशी निगडीत एक विवाह, दुसरा दत्तक, तिसरा तलाक आणि चौथा आहे संपत्ती. या 4 बाबीबाबत सारखेपणा निर्माण करणे, समानता निर्माण करणे म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. मग एक्सप्लेन करून घेत असताना आपल्या लक्षात येईल विवाहाच्या बद्दल आपण ज्यावेळेस बोलतो, आताच बोललो की मुस्लिम पर्सनल लॉनुसार, मुस्लिम धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार काय म्हणते, तर एखादा मुस्लिम व्यक्ती 4 वेळेस लग्न करू शकते. आता हिंदूचा जर लॉ लक्षात घेतला तर हिंदू धर्म म्हणते की एक व्यक्ती एकाच वेळा लग्न करू शकते. सर्वात महत्त्वाची बाब आहे. म्हणजे इथे कुठेतरी व्यक्तींमध्ये भेदभाव आढळून राहिला, समान कायदा आहेच नाही. यामध्ये मरणं कोणाचं उरालं? स्त्रीचं मरणं उरालं. आता मला सांगा गडे हो, कलम 15 म्हणते राज्यघटनेचं, आर्टिकल 15 म्हणते की भारतात स्त्री पुरुषामध्ये भेदभाव केला जाणार नाही. मग मला सांगा, मुस्लिम लॉ जर म्हणून राहिला की एक पुरुष 4 स्त्रियांसोबत लग्न करू शकते, तर मग एका स्त्रीनं 4 पुरुषासोबत का लग्न करू नये? करायला पाहिजे, कारण भेदभाव होता कामा नये असं कलम 15 म्हणते. लक्षात घ्या.
परंतु हा भेदभाव होऊ राहिला म्हणजे कुठेतरी समान कायदा नाही आहे. हिंदूंसाठी कायदा वेगळा आणि मुस्लिमांसाठी कायदा वेगळा, ईसाई लोकांसाठी कायदा वेगळा, त्याचबरोबर बौद्ध लोकांसाठी कायदा वेगळा. वेगवेगळे कायदे आहे, वेगवेगळ्या धर्मानुसार तेच फॉलो करू राहिले. एकसारखेपणा राहिलेलाच नाही. यामध्ये मरणं होऊ राहिलं स्त्रीचं, अत्याचार होऊ राहिले स्त्रीवर, तिला सोडून चालले, तिचं पुढचं आयुष्य बर्बाद होत चाललं आहे. त्याचबरोबर एखाद्या मुलाबाळाला जन्म दिला असेल त्याचं आयुष्य बर्बाद होत असेल. आता तर स्त्रिया मोठ्या पॉवरफुल झाल्यात, मोठ्या हिंमतवाद झाल्यात, मोठ्या प्रमाणात सोडूनही दिलं किंवा डायव्होर्सही झाला तरी आपल्या मुलाला पोसण्यासाठी पुढाकार घेतात आणि सर्व कामं करण्यासाठी प्रयत्नशील असतात. लक्षात घ्या. मग विवाहाच्या बाबतीत जे काही भारतामध्ये पूर्णच्या पूर्ण भारतामध्ये परिस्थिती आहे, वेगवेगळ्या ट्राईब्स असतील, भारतातले गट असतील, जमाती असतील, आदिवासी भाग असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विवाहाच्या बाबतीत तफावत आढळून येते. तर आता याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड पास झाल्यानंतर लागू झाल्यानंतर भारतात सर्वांसाठी विवाहाच्या बाबतीत एकच नियम असेल. जर हिंदू एक लग्न करू शकतो तर मुस्लिमही एकच लग्न करणार आहे. एका स्त्रीशी लग्न करणार आहे, तो अत्याचार करणार नाही. मग हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध कोणीही असो, सर्वांना एकच विवाह करण्याचा मुभा असेल. हा झाला समान नागरी कायदा. पुढे जात असताना दत्तक. आता आपल्याला म्हटलंय दत्तकचा एक नियम आहे भारत सरकारचा. नियम काय म्हणते की एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या मुलाबाळाला किंवा एखाद्या व्यक्तीला दत्तक घ्यायचं असेल तर तो मूल बाळ त्याच्यापेक्षा कितीतरी वयानं लहान असावा. आता पोट्ट्याचे लग्नच नाही होऊ राहिले, पोरीस नाही भेटू राहिल्या म्हणते बाबा, पोरीस नाही भेटू राहिले. मग यानं दत्तक वारस घ्यावं, दत्तकच घ्यावं, पोरीस नाही भेटू राहिल्या का दत्तकच घेऊन घ्या एखाद्या पोरीला. 25 वर्षाचं पोट्ट आणि 24 वर्षाची पोरगी घेऊन राहिली दत्तक. अरे बा जमलं, मग मजाच मजा. तर असं होणार आहे का भाऊ? नाही. म्हणून कायदा आहे. कायदा काय म्हणते की एखादा व्यक्ती त्याच्यापेक्षा कितीतरी लहान वयाने एक निश्चित वर्षाने लहान असलेल्या व्यक्तीलाच दत्तक घेऊ शकते आणि दत्तक घेण्याचा सर्वांना सारखा अधिकार असेल. असं गरजेचं राहणार नाही की दत्तक घेताना भेदभाव केला जाईल की मी या धर्माचा होतोच दत्तक घेतला पाहिजे, त्या धर्माचा होतोच दत्तक घेतला पाहिजे. अशा प्रकारची कुठल्याच प्रकारची संकल्पना अस्तित्वात राहणार नाही. याला म्हणू युनिफॉर्म सिव्हिल कोड. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे संपत्ती. आता संपत्तीत दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक म्हणजे पत्नी किंवा मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार असणे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट येते की मुलाबाळाला त्याच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार असणे. आता आपल्याला माहीत आहे की पूर्वी हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार नव्हता. आपण पुढे डेव्हलपमेंट केली, हिंदू कोड बिल लागू केले, त्या 4 पार्ट करून तेव्हा वारसा हक्क कायदा आपण लागू केला आणि आता स्त्रियांना सुद्धा सारख्या प्रमाणात संपत्तीत अधिकार आहे, वडिलांच्या, पतीच्या सुद्धा. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा पतीला किंवा एका स्त्रीला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार आहे. आता तर बाबा भांडू घेऊ राहिले बाबा, गरजही नसते. हिचा नवरा करोडपती असते तरी भावाचं म्हणते ते 2 एकर आहे का त्याच्यातलं 1 एकर दे म्हणते मला. असं असते काय? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ राहिल्या म्हणजे त्याचा एक दुरुपयोग लोक करू राहिले. म्हणजे एखादी गोष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली तर दुरुपयोग होतोच, एवढं मात्र नक्की. म्हणून या सगळ्या गोष्टींचा स्त्रियांनी विचार केला पाहिजे, मुलींनी विचार केला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुलाबाळाचा संपत्तीत अधिकार, वारसा. आता मुस्लिम लॉ काय म्हणते बरोबर लक्षात घ्या. मुस्लिम लॉ म्हणते, पर्सनल मुस्लिम लॉ काय म्हणते की एखादा मुलगा आहे, त्याचा जन्म व्हायच्या अगोदरच त्याचे वडील मृत्युमुखी पडले आणि त्याचे आजोबा जिवंत आहेत, तर त्या मुलाला त्याचे वडील मृत्युमुखी पडले म्हणून त्याच्या आजोबाच्या संपत्तीत कोणताच अधिकार असणार नाही, असं मुस्लिम पर्सनल लॉ म्हणते. मग हा फॉलो केला पाहिजे का आपण? मग त्या मुलाबाळा काय तो का वरतून टपकला आहे, त्याला काही ना काही द्यावं लागेल ना बाबा, त्याचं शिक्षण तरी पूर्ण करावं लागेल, तो पायावर उभा होईल. असा मुस्लिम लॉ जर म्हणत असेल तर तो मुस्लिम लॉ कोणीच मान्य करू नये आणि तो स्वतः मुस्लिमांवरच अत्याचार करणार आहे. कारण मुस्लिम पर्सनल लॉ जो आहे तो मुस्लिमांसाठीच आहे, हिंदूसाठी तर आहेच नाही. म्हणून हा सर्वात महत्त्वाचा अन्याय मुस्लिम धर्मातील मुलाबाळांवरच होणार आहे जर असा नियम असेल तर. मग हा नियम मोडून काढणे, सरखा नियम तयार करणे, यालाच म्हणू आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड. सर्वात महत्त्वाची बाब. आणि चौथी महत्त्वाची बाब आहे तलाक, ज्यावर या अगोदरच आपण भारत सरकारने ट्रिपल तलाक रद्द केला आहे. म्हणजे या अगोदर काय होतं, तलाक म्हटलं की तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी. असं कसं जमणार आहे? लग्न करायच्या वेळेस पहिले भाऊ आला, पाणी पिला, पैसे दिले, बसला, पाहिलं पोरीले, आहे की नाही. नंतर मग फायनलले बोलावलं, त्याइले फायनल झाली, जेवणं खावणं केले, नंतर मग एंगेजमेंट केली, अंगठ्या आणल्या सोन्याच्या, नंतर मग लग्न केलं बाबा. पत्रिका छापून पाहुण्याला देऊन अंधनही घेतलं त्याच्यात. एवढ्या सगळ्या प्रोसिजर केल्या आणि तू म्हणतो दूर व्हायचं आहे तर फक्त तलाक. असं कसं जमणार आहे? हे मुस्लिम धर्मातील लॉ सांगत होता, मुस्लिम धर्मातील लॉ सांगते. आणि अदर धर्मांसाठी काय तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. मग इथे तर प्रत्येक धर्मासाठी सारखा कायदा नाही आहे ना. म्हणजे इथे काय होऊ राहिलं, इथे स्त्रीवरच अत्याचार होऊ राहिला. जर
मुस्लिम धर्माचे लोक पाहत असतील हा व्हिडिओ तर नक्कीच समजून घेण्याचे प्रयत्न करा की आपल्या धर्मातील काही लॉ आहेत जे आपल्याच धर्मातील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करतात, मुलाबाळांवर अत्याचार करतात, मुलींवर अत्याचार करतात, स्त्रियांवर अत्याचार करणारे आहेत. ते लॉ कुठेतरी बंद व्हायला हवे आणि ते बंद व्हायचं असेल तर तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड लावणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड लावू त्यावेळेस या चारही बाबी सारख्या प्रमाणात सर्व धर्मांच्या लोकांना भोगायला भेटतील, सर्व त्याचं फळ चाखायला मिळेल. सर्वात महत्त्वाची बाब आहे, समजून घेण्याचे प्रयत्न करा. अशा पद्धतीने हा पूर्णचा पूर्ण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. आपल्या सर्व लोकांनी, माझे तर सर्वांना विनंती आहे इथून की सर्व लोकांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडला सपोर्ट केला पाहिजे. युनिफॉर्म सिव्हिल कोड येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. इथून जवळपास 75वं वर्ष आपण साजरं केलं. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 75 वर्षानं जर आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड भेटत असेल तर भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न आज पूर्ण नक्कीच होऊ शकते. म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड जे पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपा तयार करून टाकणार आहे, मान्यता घेणार आहे, लागू करणार आहे, त्याचं प्रत्येक भारतीयाने मनापासून स्वागत केलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. अत्यंत डिटेलमध्ये पूर्णची पूर्ण तुम्हाला मी माहिती सांगण्याची प्रयत्न केला. युनिफॉर्म सिव्हिल कोड आय होप सर्वांच्या लक्षात आला असेल. हा टॉपिक UPSC मेन्स GS2साठी अत्यंत गरजेचा आहे, करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचा आहे, MPSC मेन्स प्रीसाठी अत्यंत गरजेचा आहे. परीक्षाभिमुख टॉपिक आहे, डिटेलमध्ये समजून घ्या. त्याचा इतिहास काय असावा, UCC नेमकं आहे काय, कुठल्या राज्यात ऑलरेडी लागू आहे, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परीक्षाभिमुख माहितीसह, परीक्षेत येणाऱ्या मुद्द्यासह किंवा कठीण टॉपिकसह पुन्हा एकदा भेटू. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद.